ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रियानेच त्या रात्री आता खूप मोठं सत्य लपवलंय आणि प्रिया त्या रात्री सगळ्या आता पुराव्यांची हेराफेरी करण्यामध्ये खूप मोठी कल्प्रिट आहे। हे सत्य आता इकडे अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणलंय। पुराव्यासकट आता सगळे डिटेल्स पॉइंट टू पॉइंट अर्जुनने समोर आणल्यानंतर मग प्रियाला या सगळ्यामध्ये खरं बोलण्याच्या शिवाय कोणता पर्यायच उरलेला आणि मग मात्र आता प्रियाच्या हातामध्ये कोणताही आता काही आपल्याला बचाव करण्याचं हे न लागल्यामुळे तिने आता एक वेगळाच पवित्रा घेत स्वतः या गोष्टीमध्ये अडकायचं नाही असं म्हणत विलासच्या जो कोणी मेसेज तिने केला होता त्या मेसेजचं सत्य तर कबूल केलंय, पण त्याच्यासोबत 4 गोष्टी अशा पण सांगितल्यात की ज्या कोर्टासमोर ऑलरेडी पुराव्यासकट सिद्ध झाल्यात आणि यामुळे केसला एक वेगळंच वळण लागलंय। केसला नक्की काय वळण लागलंय, प्रियाने मेसेज केल्याचं सत्य कबूल केल्यानंतर अजून कोणत्या गोष्टी समोर आल्यात, सगळं पाहूया। इकडे सगळे ज्या वेळेला फाईल चेक केल्या जातात त्यावेळेला अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा रिपोर्ट येतो। खरं तर 8:06 खून झालेला असतो विलासचा आणि त्यानंतरचा तो मेसेज गेलेला असतो पोलिसांना की मला या सगळ्यामध्ये मधुभाऊंपासून जीवाला धोका आहे। त्यामुळे ज्या वेळेला विलासच्या फोनमधून मेसेज गेलेला असतो त्यानंतर पोलीस आता इतक्या उशिरा का आले हे सत्य ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला भयानक खुलासा होतो, कारण तो जो मेसेज असतो तो विलासच्या मृत्यूनंतर पोलिसांना पोहोचलेला असतो आणि त्याचमुळे पोलिसांना तो मेसेज पोहोचलेला असतो तो विलासच्या मृत्यूनंतर प्रियाने केलेला असतो। हे सत्य समोर आल्यावरती मग आता खूप मोठा खुलासा होतो। इकडे दामिनीकडे चौकशीला ज्या वेळेला प्रिया येते त्यावेळेला दामिनी तिला विचारते, तू मेसेज केलास मूर्ख मुली, तू चांगलीच अडकलेली आहेस। आता या केसमधून तुला कुणी वाचवू शकत नाहीये, मी फक्त साक्षीला वाचवू शकते, तुला नाही वाचवू शकत। तू कोर्टामध्ये तुझं बघून घे, कारण साक्षीला मी वाचवू शकते, कारण तुझी साक्ष या सगळ्यामध्ये काही मी गृहीतच धरणार नाहीये। तू या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बावळट आहेस, मी या सगळ्यामध्ये तुला कोणत्याही प्रकारची मदतच करू शकत नाहीये। मग घाबरलेली प्रिया आता महिपत आणि नागराजकडे येते आणि ती महिपत आणि नागराजला सांगते, असं काय करताय, दामिनी देशमुख तर फक्त साक्षीलाच वाचवायला हे करती आहे, मला तर या सगळ्यामध्ये तिला आता वाचवायचंच नाहीये। ती मला बोलते की तू तुझं बघून घे, मग मी माझं बघायला इकडे आलेली आहे का? मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला वाचवण्यासाठी खोटं बोलले होते। जर मी तुम्हाला वाचवण्यासाठी खोटं बोलले तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला अडकवणार का? यावरती आता इकडे नागराज सांगायला लागतो, हे बघ तू काही अडकणार नाहीयेस, तू फक्त जे काही दामिनी सांगेल ते कर। त्यावरती प्रिया सांगते, दामिनी मला काही बोलतच नाहीये, तू अडकलीस म्हणून म्हणते। त्यावरती आता इकडे महिपत सांगतो, ठीक आहे मी दामिनी सोबत बोलून घेतो, असं महिपत दामिनीला फोन करतो। पण हे सगळं चालू असताना अर्जुन प्रियाला आणि आता इकडे महिपतला एकत्रित पाहतो, त्याचा व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणतो आणि तो सांगतो की महिपत सोबत ही गेली होती, ही महिपतच्या सोबत गेली होती आणि महिपत सोबत हिने आता सोबत होती। मग जर का आपल्या वडिलांना अडकवणारा हा जर का महिपतच असेल तर ही महिपतच्या सोबत काय करत होती, का हिने महिपतच्या सोबत जायचं? यावरती अश्विन म्हणतो, तन्वी तू त्याच्यासोबत गेली होतीस? यावरती प्रिया सांगते, नाही, माझ्याकडून हे सगळं वदवून घेतायत, मी दामिनीकडे गेले होते, दामिनीकडे गेले तेव्हा महिपत मला भेटला, दामिनीच्या इथे तो होता, म्हणजे माझ्यासाठी काही धोक्याची घंटा नव्हती हे मला कळलं म्हणून मी तिकडे गेले। आता अर्जुन म्हणतो, का मग जर का तुला या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की चौकशी माझ्याकडून होणार नाही, तुझी मानसिक अवस्था ठीक नाही, मग दामिनीकडे का गेलीस? सगळ्यांनाच हा मोठा प्रश्न पडतो आणि कल्पना म्हणते, हो तन्वी, तू जर का अर्जुनच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी कम्फर्टेबल नव्हतीस तर तू दामिनीकडे का गेलीस? आणि हा व्हिडिओ सांगतोय तू महिपतला भेटलीस। प्रिया ऍक्टिंग करायला लागते, नाही मला अडकवलं जातंय, मला तो भेटायला आला आणि त्याच वेळेला अर्जुनने व्हिडिओ केला, मला त्रास होतोय आणि ती रूममध्ये जाते। पण पूर्णांची आणि कल्पना यांना डाऊट येतो, काहीतरी गडबड आहे, तन्वी आपल्यापासून काहीतरी तोपर्यंत महिपत फोन करतो आणि दामिनी देशमुख काय नक्की आहे या तन्वीचं लचांडचं काय करायचं आहे? तिला म्हणे, तुम्ही आता काही मदत नाही करू शकणार। दामिनी म्हणते, तिने इतकी मोठी चूक केली ना की मला नाही वाटत कोर्टात तिला मी डिफेंड करू शकेन। यावरती महिपत म्हणतो, मग काय करायचं? दामिनी म्हणते, तुम्हाला तिला वाचवायची आहे की तुमच्या मुलीला? महिपत म्हणतो, फक्त माझ्या मुलीला,
तिचं काय का होईना. यावरती दामिनी म्हणते मग ते माझ्यावरती सोडा. मी फक्त साक्षीला वाचवण्याची केस घेतले. मी काही तन्वीला वाचवण्याची केस घेतलेली नाहीये. त्यामुळे या सुद्धा गोष्टीचा मी वापर करून साक्षीच्या बाजूने केस वळवू शकते. एवढी माझ्याकडे ताकद आहे. असं म्हटल्यावरती मग महिपत म्हणतो ठीक आहे ना, मला काय, मला फक्त साक्षीलाच वाचवायचं आहे ना. या सगळ्यामध्ये मला यांच्याशी काय देणं घेणं आहे. गेली उडत तन्वी, किल्लेदार सुभेदार आणि मधुकर पाटलांची लेक असं म्हणत तो आता आपले हात झाडतो. पण दामिनीच्या डोक्यात काय असतं हे मात्र काही माहीत. इकडे प्रताप म्हणतो मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते. तन्वीने मुळात दामिनीकडे जायचं का? जर रविराजने तिला लेटर दिलं होतं ना, त्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या समोर रविराज म्हटला होता की तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये. आणि अर्जुनला पण तो म्हटला की जे तुला उत्तर दिलंय तेच उत्तर मी तिला दिलंय. मग तरी सुद्धा तन्वीने जाण्याची गरज काय होती? का तन्वी? असं म्हणत प्रताप आता या सगळ्यामध्ये चिड. आता तोपर्यंत अर्जुनने पाठवलेली नोटीस प्रियाला पोहोचलेली असते आणि प्रियाला या सगळ्यामध्ये चौकशीसाठी जायचं असतं. प्रिया चौकशीसाठी ज्या वेळेला आता त्या सायकॅट्रिस्टकडे जाते त्यावेळेला तिला ते आता प्रश्न विचारायला लागतात. म्हणजे हे बघा, तुम्हाला ज्या वेळेला त्रास होईल ना त्यावेळेला तुम्ही आम्हाला लगेच सांगा, तुमची चौकशी थांबवण्यात येईल. प्रिया म्हणते हे तर चांगलंच आहे. म्हणजे आता मला ज्या वेळेला प्रश्न अवघड वाटतील किंवा ज्या प्रश्नांना चुकीचं काहीतरी असं उत्तर जाईल असं वाटेल त्यावेळेला मी या सगळ्यामध्ये आता मला त्रास होतोय हे सांगून मोकळी होईन. म्हणजे ह्यांना काही कळणार पण नाही. आता खरं तर हीच अर्जुनची टॅक्ट असते की ज्या वेळेला सायकॅट्रिस्टकडून तिची चौकशी होईल त्यावेळेला सायकॅट्रिस्टने जर ती चौकशी करताना चक्कर आली तर तिला तिची चौकशीच ग्राह्य नाहीये. म्हणजे मुळातच तिची साक्षच ग्राह्य नाहीये हे सायकॅट्रिस्ट सांगेल किंवा नाही चक्कर आली तर चौकशी योग्य पद्धतीने होईल. आता सायकॅट्रिस्ट समोर बसतात आणि त्यानंतर मग आता तिला अर्जुन प्रश्न विचारणार असं सगळं ठरलेलं असतं. मग सायकॅट्रिस्ट तिला सांगतात हे बघा तन्वी मॅडम, तुम्ही एकदम शांत राहा. अर्जुन प्रश्न विचारायला अर्जुन पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेतो. त्यावरती नर्स म्हणते अर्जुन सर तुम्ही जरा शांत व्हा बरं, असा आक्रमक पवित्रा घेऊ नका. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तरी सुद्धा मला आता हिला हे विचारायचं आहे की ज्या दिवशी आता इकडे खून झाला त्या रात्री आता विलासच्या मोबाईलवरून उशिरा मेसेज गेला, तो मेसेज कुणी केला? त्यावरती प्रिया आता गडबडते, मला यातलं काही आठवत नाहीये. डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांना ताण देऊ नका. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे डॉक्टर. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघा ज्या ठिकाणी तुम्ही बसला होतात त्या ठिकाणी बसल्या ठिकाणी तुम्हाला दिसणं पण शक्य नाहीये. यावरती प्रिया म्हणते मला काही आठवत नाहीये. डॉक्टर म्हणतात ताण देऊ नका. असे बऱ्याचशा प्रश्नांना प्रिया आता नकारार्थी किंवा मला काही आठवत नाही अशा प्रकारची उत्तरं देते. अर्जुन एक एक करत सगळं रेकॉर्डिंग करत असतो. हे सगळं रेकॉर्डिंग कोर्टाच्या समोर सादर होणार असतं की सायकॅट्रिस्टच्या समोर प्रियाने दिलेली साक्ष ही निर्णायक ठरणार असते. त्याच्यावरून प्रिया साक्ष देण्यासाठी किती कॅपेबल आहे हे सुद्धा समोर येणार असतं. आता प्रियाची चौकशी होते. चौकशीच्या दरम्यान काय होतं हे सगळं दाखवलं जात नाही, तो कोर्टात खुलासा होणार असतो. मग आता जी काही ट्रिक यूज करणार ती आता कोर्टातच करणार असते. फायनली कोर्टाचा दिवस येतो आणि कोर्टासमोर अर्जुन सांगायला लागतो मला तन्वी किल्लेदार यांची तर साक्ष घ्यायचीच आहे, पण त्याआधी मला काही पुरावे कोर्टासमोर सादर करायचे आहेत. आणि मग अर्जुन कोर्टासमोर पुरावे सादर करतो. अर्जुन कोर्टासमोर सांगायला लागतो की ज्या दिवशी खून झाला होता विलासचा तो खून झाला होता 8:06 आणि विलासच्या मोबाईलवरून मेसेज गेला होता 8:13 की मधुभाऊंच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे. जर का या गोष्टी अशा घडल्यात तर याच्यामध्ये संशयास्पद कोण? दामिनी देशमुख सांगतात ठीक आहे, तुम्ही जे काही आहे ते स्पष्ट बोला. यावरती अर्जुन म्हणतो त्या ठिकाणी कोण कोण होतं? म्हणजे तन्वी किल्लेदार यांच्या साक्षीनुसार त्या ठिकाणी स्वतः तन्वी, मधुभाऊ आणि विलास हे 3 जण होते. बरोबर आहे. आता मधुभाऊंनी खून केलाय असं तन्वी किल्लेदार यांचं म्हणणं आहे. मग जर मधुभाऊंनी खून केलाय तर मधुभाऊ त्यांच्या मेसेज करतील का की माझ्या म्हणजे त्यांच्याच पासून विलासला धोका आहे? तर नाही. मग तिसरी व्यक्ती कोण राहिली? यावर दामिनी म्हणते ऑफकोर्स तन्वी किल्लेदार. तन्वी किल्लेदारच ती शेवटची व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने आता तिकडे होती. यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही मान्य करताय की हा मेसेज तन्वी किल्लेदार यांनी केला? यावरती दामिनी म्हणते मी कसं मान्य करणार? तुम्ही जी व्यक्ती समोर आहे तिलाच विचारा की तिने नक्की काय केलं होतं. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन पुन्हा एकदा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये प्रियाला बोलवल्यावरती तो सांगतो सांगा तुमच्या 3घांच्या शिवाय जर का तिकडे कुणीच नव्हतं तर या सगळ्यामध्ये मेसेज केला कुणी?
प्रिया ततपप करायला लागते आणि त्यावरती प्रिया म्हणते, मला काहीच आठवत नाहीये, मला काहीच आठवत नाहीये. अर्जुन म्हणतो, यांना काही आठवत नसलं ना तरी काल यांची जी काही जबानी घेण्यात आलेली आहे ना त्या जबानीमध्ये यांनी सगळं सांगितलंय आणि कोर्टाला मी ते रेकॉर्डिंग देऊ इच्छितो. जज साहेबांना जे काही सायकॅट्रिस्ट समोर प्रियाचं आता बोलणं झालेलं असतं ते दाखव. आता तो जो काही रेकॉर्डर असतात ते सगळं रेकॉर्डर कोर्टासमोर प्ले केलं जातं. कोर्टासमोर रेकॉर्डर प्ले केल्यावरती मग मात्र आता इकडे जज साहेब सांगायला लागतात, म्हणजे तन्वी किल्लेदार यांनी कोणत्याही बाबतीत आता योग्य ते उत्तर दिलेलं नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, हो, त्यामुळे मला कोर्टाला इतकंच सांगायचं आहे की त्या चौकशीला ज्या वेळेला सायकॅट्रिस्टच्या समोर गेल्या त्यावेळेला या सगळ्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये. कोणत्याही प्रकारे त्यांनी आता मानलेलंच नाहीये की त्या त्या साक्षीच्या दिवशी किंवा त्या खुनाच्या दिवशी स्टेबल होत्या. तुम्ही सांगू शकता, तुम्ही बघू शकता की या सगळ्यामध्ये त्या किती अनस्टेबल आहेत आणि किती प्रकारे त्या उलटसुलट उत्तरं देत आहेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे दामिनी सांगते, मला सुद्धा तेच सांगायचं आहे. आता दामिनी उलटी ट्रेक करते, मला तर असं वाटतंय की त्या दिवशी तो मेसेज तन्वी किल्लेदार यांनीच केलेला असणार आहे. असं म्हणत आता मात्र ती कोर्टासमोर उलटच काहीतरी गेम करायला निघते आणि मग मात्र आता इकडे अर्जुनच गडबडतो, म्हणजे आता ही का हे सगळं बोलती आहे. त्यावरती आता दामिनी सांगते, हो, कारण एकंदर या सगळ्यामध्ये तुम्ही आता हे सायकॅट्रिस्ट सोबतची तिची मुलाखत बघता, जर का तुम्ही पाहिलं या सगळ्यामध्ये आता तर ती कोणत्याही बाबतीत स्टेबलच नाहीये. ती जे काही बोलते, ती जे काही वागते त्या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या आहेत. त्यामुळे तिची मानसिक अवस्था नीट नाहीये हे मला सांगायचं आहे कोर्टाला आणि त्यामुळे त्याच मानसिक अवस्थेमध्ये कदाचित तिने मेसेज केला असेल. आता प्रियाला वाटतं की हे आपल्या बाजूचं आहे, त्यामुळे प्रिया आता वाचण्यासाठी कोर्टाच्या समोर लगेच कबूल करून, हो, माझी मानसिक स्थिती होते अशी कधीमधी, मला कधीमधी असा त्रास होतो आणि त्यासाठी मला आता डॉक्टरांकडे पण जावं लागतं आणि मला माहीत नाही काय होतं ते, पण या सगळ्यामध्ये आता म्हणूनच कदाचित मला त्रास होत असेल आणि मी केला असेल मेसेज. प्रियाने गुन्हा कबूल केलेला असतो. दामिनीने तिचा पद्धतीने आता प्रियापासून पिछा सोडवलेला असतो. पण अर्जुन सांगतो, जर का यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये तर या सगळ्यामध्ये आता यांना यांना हे साक्ष देण्याचा अधिकार नाहीये. म्हणून या विटनेस याच्यामधून मी यांचं नाव काढून टाकतोय, यांची साक्ष ग्राह्य धरण्यात येत नाही. असं म्हटल्यावरती कोर्टाची मान्यता मिळते आणि प्रिया हा साक्षीदार मुळातच या सगळ्यामधून निघून जातो. प्रियाने आता वेगळाच डाव खेळलेला असतो, दामिनीचा वेगळा डाव असतो. पण मधुभाऊंच्या दृष्टीने एक चांगलं होतं की हा जो कोणी आता साक्षीदार खोटारडा प्रियाचा हा निघून गेलेला असतो. या सगळ्याचा अर्जुनच्या बाजूने केसला फायदा होणार की दामिनीच्या, हे येणाऱ्या भागातच